विशाल पोखरकर. खरं तर जेव्हा जेव्हा विशाल बॅटिंगसाठी जातो ना, प्रेक्षकांमध्ये नक्की चर्चा असते की लांब लचक षटकार आपल्या वेगवान बॅटने तो नक्की खेचत असतो. आणि तो विशाल आला आणि ऋतिकने इथून मात्र थोडी हाईट दिली. डॉट बॉल, 3 बॉल, एकच धाव आलेली आहे. म्हणजे एक जो सिक्सर आला प्रकाश बदेचा, त्यानंतर फक्त सिंगलचा खेळ आपण फलंदाजांचा पाहिलेला आहे. आणि टप्पा किती चांगला आहे फलंदाजांना मोठे स्ट्रोक मारण्यासाठी. चुकीचे चेंडूंची अजिबात फेकी केलेली नाहीये. आणि यावेळेस विशालच्या बॅटमधून स्ट्रोक ऑन साईडला, चेंडू सीमा पार, बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला, क्लिअर केलाय षटकार. टीमची टोटल सिक्सरने 19 धावा. डीजे बजाव. थँक्यू डीजे. विशालने सिक्सर मारला आणि टीमची टोटल 19 धावा. ऋतिक कोळंब्याचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 3चे. 5वा चेंडू, पुन्हा एकदा प्रयत्न होता विशालचा. ऋतिक कोळंबेने जॉट बॉलची फेक केली. 19 धावा आहेत. तिसरं षटक बघता बघता समाप्तीकडे आलं. अंतिम बॉलची फेक होईल. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजपची ही स्पर्धा फायनल डे आणि अंतिम दिवसामध्ये बॅटवरती चेंडू होता. ऑन साइडला खेळले. मिड विकेटकडे खेळाडू चिराग फेक करेल नॉन स्ट्रायकर एनला. 3 ओव्हरमध्ये शिवशक्ती कडाव संघाची टोटल आहे धावसंख्या 20. 3 ओव्हर 20 धावा. यानंतर होणारी मॅच जय हनुमान कळंबोली विपक्ष गावडे जांभिवली. जय हनुमान कळंबोली विपक्ष गावडे जांभिवली अशा 2 टीम मध्ये मॅच होईल आणि ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी देण्यात येईल. आदरणीय हनुमंत राम मिनमिने यांचं आगमन होतं, ज्यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले. त्याचबरोबर बॉल बॉक्स देण्यात आले. तर हनुमंत दादा आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर जनार्दनजी ठुंबरे दादा यांचं देखील आगमन, स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचे खंदे समर्थक. दादा आपण स्टेजवरती यावं, आपलं देखील सहर्ष स्वागत. 3 ओव्हर 20. ऐकूया सुमधुर संगीत डीजे चेतन यांच्या माध्यमात. 3 ओव्हरमध्ये 20 धावा आहेत. ऋतिक कोळंबेने 2 ओव्हरचा स्पेल टाकला. 2 ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स दिल्या. चिराग कोळंबेने 1 ओव्हरमध्ये 8 रन दिल्या. आणि अशा 3 ओव्हरमध्ये एकंदरीत धावसंख्या ती 20. आणि आता वैभव थेर आलाय तो राऊंड विकेटने. पहिला बॉल विशाल पोखरकरच्या अगेन्स्ट सोडा. याही चेंडूवरती ती हाईट मिळाली नाही, थोडा खाली राहिला चेंडू. वैभव थेर श्री 11 DX जयशंकर चांदई संघाचा हा कर्णधार. आता सौरभ भोईरकडे नेतृत्व आहे, पण या खेळाडूची देखील अष्टपैलू कामगिरी टीमसाठी फार मोठं योगदान आहे. आणि विशालच्या बॅटमधून ऑफ साइडला चेंडू जमिनीवरती आला आणि चेंडू सीमा पार. गुड स्ट्रोक, सीमा पार चौकार.
थँक्यू डेजे, थँक्यू. स्वर्गीय भास्कर मिनमिने यांच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. विशालच्या बॅट मधून आणखीन एक हिट, सीमा पार सिक्सर, बेधडक बॅटिंग. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि वैभव थेर वरती 2 बॉल वरती आक्रमण चढवलं, आक्रमक रवैया दाखवतोय फलंदाज विशाल पोखरकर. चौकारानंतर आलाय षटकार. टीमची टोटल वाढतीये. 3 बॉलच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या ती 30. चौथं षटक प्रगती पथावर आणि वैभव थेरला इथून बाउंड्री पार चेंडू मारत असताना विशाल पोखरकर. चौथा बॉल ऑफ ट्रॅकर हवेत आहे. खेळाडू दूर आहे, चेंडू जमिनीवरती लँड होईल तोपर्यंत दुसऱ्या रन साठी 2 धावा कंप्लीट. वेग पकडलाय धावसंख्येने, चेंडू हातात आला नाही. तिसऱ्या रनची देखील इथून सक्सेसफुल कंप्लीट केली असताना आता धावगती वाढली आहे. 3 रन्स नंतर टोटल पोहोचतीये 33 धावा. 4 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 13 धावा आलेल्या आहेत. ऋतिक कोळंबेने 12 चेंडू मध्ये 12 दिल्या, चिराग कोळंबेने 6 बॉल मध्ये 8 दिल्या. वैभव थेर आला आणि 4 बॉल मध्ये 13 धावा त्याने खर्च केलेले आहे. टीमची टोटल 33. आता इथून गिअर अप केलं शिवशक्ती कडावने. स्ट्राईक वरती आलाय कुशल गुरव. 5वा चेंडू, कुशलचा शॉट, लॉंग ऑन कडे खेळाडू तैनात आहे. 1 रन, 34 धावा. आता अंतिम बॉल असेल वैभव थेरचा. शिवशक्ती कडाव आणि श्री 11 जयशंकर चांदई मध्ये किती सहज सामना सुरू आहे बघा. कुठलीही घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, जास्त टीम मीटिंग नाही. एक सिस्टमॅटिक खेळ ते खेळतात. कारण खरं तर हे आता भरपूर अनुभवी आणि आता या 2 संघामध्ये सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती आता संख्या वाढली आहे. वैभवचा हा चेंडू आणि षटक इथून कंप्लीट. 4 ओव्हर पूर्ण होत असताना शिवशक्ती कडावची टोटल धावसंख्या आहे 34. 34 धावा ऑन बोर्ड. डीजे पहिल्या राऊंडच्या मॅचेस या 5 ओव्हरच्या आहेत आणि आता अंतिम ओव्हर आहे ती पहिल्या इनिंग मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश कोळंबे. पहिला बॉल कुशल गुरवच्या बॅट मधून, चेंडू लांब लचक, खणखणीताचा षटकार. थँक्यू सो मच. स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय अंजप गावचे यूट्यूबर रोहिदास जोगळे यांचं आगमन या ठिकाणी झालेले. रोहिदास दादा, आपण अतिशय मानाने सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक स्वागत. आणि आता मंगेश शागेन्स कुशल गुरव. 1 बॉल आणि काय अफलातून शॉट होता कुशलच्या बॅट मधून. टीमची टोटल 40 धावा. अजून 5 बॉल आहेत इनिंग कंप्लीट होण्यासाठी आणि मंगेश शागेन्स हल्ला बोल केलाय पहिल्याच बॉल वरती कुशल गुरवने. पुन्हा एकदा कुशलच्या बॅट मधून समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या वरून आणखीन एक दणदणीत डिस्ट्रक्टिव्ह ट्रेमेंडस शॉट बाय द बॅटर कुशल गुरव. आणि या अटॅकिंग बॅटिंगने आता टीमची टोटल 2 बॉल 2 सिक्सरने धावसंख्या 46. आता 4 बॉल बाकी आहेत आणि कुशल गुरवने सध्या मंगेश कोळंबेला ठोकलेले 2 षटकार. कुशल जर अशी बॅटिंग करत राहिला
तर मंगेश कोळंबेच्या या ओव्हरमध्ये आणखी 4 बॉलमध्ये तो 4 लगातार देखील षटकार मारू शकतो. आता मंगेशचा टप्पा 2 बॉलवरती ओळखलाय, 2 सिक्सर मारलेले आहेत. धावसंख्या 46. खाली राहिला चेंडू, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नव्हतं. 3 बॉल, धावसंख्या 46. विकेट किपर शांताराम देखील क्लोज टू द स्टंप आलेले आहेत. म्हणजे कुशलला थांबवण्यासाठी गोलंदाजाला देखील चांगलं गायडन्स करण्यात आलं आणि विकेट किपर देखील क्लोज टू द स्टंप आहेत. कुशल इथून आता येणाऱ्या 3 बॉलवरती इनिंग कशी फिनिश करेल. बॅट ब्रश 4 बॉल 46. हा चेंडू चांगला होता, ड्राईव्ह करता आला असता ऑफ साइडला. नो मोर. 4 बॉल 46. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50च्या आसपास सध्याची टोटल आहे टीम शिवशक्ती गडावची. मंगेशचा हा स्लोवर गतीने टाकलेला चेंडू आणि कुशलच्या बॅट मधून हा चौकार आणि 50 धावा शिवशक्ती कडाव संघाच्या कंप्लीट. टाळा होऊन जाऊ द्या. 3 ओव्हर 20 धावसंख्येनंतर आता 1 बॉल बाकी असताना स्कोर पोहोचलाय 50. आणि या दरम्यान हरेश धुळे सावळे संघाचे दिग्गज खेळाडू हरेश धुळे यांचं आगमन झालेलं आहे. हरेशदादा, आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि 1 बॉल बाकी आहे. टीमची टोटल आहे धावसंख्या 50. मागच्या 11 बॉलमध्ये 30 धावा ठोकलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडावने. 1 टू गो. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल, म्हणजे आणखीन एक चान्स आहे ती कुशलला. आणि शेवटचा बॉल फेस करेल मंगेश कोळंबेचा. 51 धावा ऑन बोर्ड आहेत. शेवटचा बॉल, कुशलचा शॉट विथ हाईट आणि विथ डिस्टन्स सिक्सर मारला आणि 57 धावांनी पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. आणि या 57 धावा संख्येनंतर 58 धावांचं लक्ष इथून सेट केलंय ते श्री 11 जयशंकर चांदे टीमसाठी. 30 बॉल आणि रन्स करायचे, टार्गेट 58. यानंतर आपण ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे हनुमंत मिनमिने दादा यांचा सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करेल नरेश दादा मिनमिने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हनुमंत मिनमिने दादा यांचं स्वागत करायचं. कॅमेरामॅन, आपण कॅमेरा प्रेझेंटेशन बॉक्सकडे टर्न करा जिथे हनुमंत मिनमिने यांचं